कॉलेजला जायचं आहे. कुणाच्या पिल्लाला कॉलेजला जायचं आहे? हा प्ले ग्रुप मध्ये जाणार का कॉलेज मध्ये तू? हा कॉलेज म्हणलं मलाही यायचं. एकदम झेप घेते तू एकदम. हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज 21 जून आहे. आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे सेकंड इयरचा, म्हणजे काल होता पण मी आज चाललो. आज 21 जून योगा डे ची समज झाली आहे. कॉलेज आहे का नाही जाऊनच बघायला पाहिजे. तर परसाला आता फोन केला होता, मला जाऊन तरी बघू नक्की काय होते ते. कधी व्हायचं, भूक लागली, खाऊनच गेलं पाहिजे. नाही तर परत एवढं नाही वांदे व्हायचे, कारण की नक्की काय होईल ते सांगता येणार नाही. बघू जाऊन येईल तशी कसं होते ते. माझ्यासोबत पिल्ली होती, मला सारखं होती का हा कॉलेज जायचं, मला कॉलेजला जायचं. काय करू मला समजून नाही यार. A few moments later. 3 hours later. A few moments later. भूक लागली म्हणून आता माझ्यामध्ये दुकान झालं होतं गणराज हॉटेलमध्ये. डोकं दुखत होती येताना एस टीमध्ये. मॅडमने 2 वाजेपर्यंत टायमिंग सांगितलं होतं. 3:15 वाजेपर्यंत 3:15पर्यंत भेटलं. आणि त्याला म्हटलं काय तर खाणार, डोकं जास्त दुखतं माझं. Later that same evening. हिरवगार पाणी नाही, डिझेल 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 हिरवं असतं. हो डिझेल असं हिरवं असतं. गाड्या तुम्ही चालवल्या, डिझेल तुम्ही भरत असता. मला माहिती आहे, मी जेन्सर मी बघतो डिझेल आता. इथलं नेलं नसेल का? इथलं नेलं हो, हेच न्यायचं पाणी बघून. जग आहे वाटतं की डिझेल साफ आहे कुठं डाग दोहरा दिसते. तुला काय दिसतं का नाही? डबल चष्मा, सॉरी चष्मा लावले असून समजून झाले नसलो काय काय. आणि आज होता असा माझा सेकंड इयर कॉलेजचा फर्स्ट डे. बेकार गेला माझा तर. येताना डोकं दुखायला लागलं, कारण की मॅडमने सांगितलं होतं 11 ते 2, 11 ते 3 मॅडमने घेतलं. भूक लागली होती त्याने, मग भूक लागली की काही सहन होत नाही, डोकं दुखायला चालू होतं. विट्यामध्ये येताना काहीतरी खाल्लं थोडंफार, तरी काय डोकं दुखायचं कमी आलं नाही. मायने त्याला उत्तापा खाल्ला गणराज हॉटेलमध्ये. मग घरी आल्यावर थोडं झोपलो, नंतर चहा पिलो, थोडं चांगलं वाटायला लागलं. तेव्हा इथं हे आलो, नदीला आलो ऑडिओ रेकॉर्ड करायला. नाही तर नदीला आलं थोडं चांगलं वाटलं, डोक्याचं दुखत होतं ते कमी आले आता. नाही तर कसं तरी वाटत होतं, आता चांगलं वाटतंय. जरा डोकं दुखत म्हणून झोपलो, जरा चहा पिलो. त्याच्यानंतर आता नदीला आलो होतो वॉइस ओव्हर करायला. डोकं दुखत होतं, त्याच्यानंतर इकडे आलो होतो नदीला. आलो तर म्हणजे जरा वॉइस ओव्हर करू, वॉइस ओव्हर केला. आणि स्क्रिप्ट म्हणलं पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा स्क्रिप्ट लिहिली होती. म्हटलं चांगलं बनवायचं, व्हिडिओ चांगला बनला पाहिजे, म्हणजे आवडला पाहिजे. आणि शेतीविषयी आहे तो. शेती म्हणजे पेरणीबद्दल केलं, कारण की शेतकऱ्याचं आयुष्य अरे कहना क्या चाहते हो? टॉपिक असा आहे की शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे शेतकऱ्याचं कष्ट हे कुठनं सुरू होतं. पेरणी केल्यापासून शेतकऱ्याचं आयुष्य बदल. आणि एकदा पेरणी केली की शेतकऱ्याला जरूर जायला लागतं पीक उगवलं का नाही बघायला. म्हटलं जरा आपण पण असं एक थीम ठेवू पेरणीची, त्याच्याविषयी ब्लॉग तयार केलाय, मिनी ब्लॉग. आणि आत्ता ऑडिओ रेकॉर्ड केलाय. तर नदीला आलो तर म्हटलं मग ऑडिओ रेकॉर्ड करू. माझ्यासोबत चैतन आलं होतं, त्याच्या मित्राचा कुठला फोन आला, त्याच्याबरोबर बोलत बसलाय. आणि मला इरिटेट करत होतं लय मग ऑडिओ रेकॉर्ड करता. दगड फेक, कुठं काय कर. इथं विहीर आहे त्या बंधाऱ्यापाशी सगळ्या,
तिथं बसलो होतो, म्हणलं कोण नसेल. तो इथं विहिरीमध्ये दगड फेकतोय, आवाज होतोय काय ना काय. डोकं फिरायला लागलं माझं इथं बसून. मग कसं तरी रेकॉर्ड केलं, चांगलं झालं, बऱ्यापैकी चांगलं झालं ऑडिओ रेकॉर्ड. आता थोडी अजून एडिटिंग करायची ऑडिओची, नंतर उद्या 9 वाजता टाकायचं आहे ते. फुल ब्लॉग सुद्धा टाकायचा आहे 9ला, आणि मिनी ब्लॉग सुद्धा टाकायचा आहे मला. म्हणजे एक तरी शिकलोय मी, एकदा आता येते त्याच्याकडनं, की कंटेंटमध्ये काय टाकतोय त्याला महत्त्व नाही, कधी टाकतो त्याला महत्त्व नाही. आणि दिवसाला एक टाकतोय काय, आणि तुझं कंटेंट चांगलं नसलं तरी, तरी तू दररोज टाकत असला तर तुझे व्ह्यू वाढत जाणार. मी माझे फेक फॉलोअर्स जेवढे होते अकाउंटमध्ये, आणि जे नव्हते काय माहिती काय आलं होतं, त्याकडे काहीतरी आलं होतं, सगळं काढून टाकलं. फॉलोअर्स एकदम कमी झाले. आणि जे मी 1-2 केले त्या माझ्या काय म्हणते इंस्टाग्राम अकाउंट, एक येतं ब्लॉगिंगसाठी आणि एक मित्रांसाठी, काय ते असेच जे केली होती, त्यामध्ये सगळं माझं फॉलोइंग होती ती काढून टाकल्या. त्याच्यामध्ये माझं 2-3 मित्र होतं. नक्की कोणी अनफॉलो केलं ते मला माहीत नाही. त्याच्यामध्ये किती जण, पहिल्यांदा सगळं घालवलं तेव्हा 340 होतं, फ्लॅग्ड होतं तो काढलं होतं, आणि एकदम बघतो 337 झालं. चाललोय घरी, ह्यो गडी आवाज देतो सारखं, चल चल चल, डोकं फिरवते काय त्याचं डोकं फिरवते, काय ते चाललंय काय माहिती. आवाज वर नाही ऐकू शकत, जेवणावर खाण्याशिवाय काही येतच नाही त्याला. आणि मी जेव्हा ह्याचा व्हिडिओ टाकला होता ना, चायनीज रेस्टॉरंट, चायनीज खाल्लं होते, तेव्हा ते म्हणत होता बाहेर कुठे गेला तर मला पण नाही सांग कॅमेरामॅन म्हणून, म्हणजे मला सुद्धा भेटेल फुकटमध्ये खायला, चांगला आहे म्हणलं. काय नक्की करू, केस पण लय बेकार झाले, ते कापायला पाहिजे. उद्या कॉलेज जायचं आहे, त्याच्या अगोदर कपडे घ्यायचे येते पवनला. तो म्हणला होता उद्या जाताना चल, शिवाय काय येतच नाही, काय समजा ना. चांगलं बोलावं जरा, त्याला सांगतोय मी इथं व्हिडिओ बनवते पण देऊ नका शिवी तरी देते, काय सांगू गड्याला. आणि आज माझ्या अंदाजे ब्लॉग लयच मोठा झालाय. मग जरा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. सारखं माझ्या तोंडून मिनी ब्लॉगच येते, त्यासाठी माफ करा. आता नाही कारण की मी अगोदरच पकडून ठेवलं मिनी ब्लॉग येऊ नका म्हणून. मग भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि जे नवीन बघतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि काही ना काही कमेंट करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.